आपण प्रार्थनेने सुरुवात करूयात. सर्व मैत्रिणींचे गीतामृत मालिकेमध्ये अंतःकरणपूर्वक स्वागत आहे. आपण प्रार्थनेने सुरुवात करत आहोत. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्ट म्यूट करा माताजी. जना सहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादान सहगणा ललिता श्री विशाखान्वितावश्य. हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमः विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते राधानाथ स्वामिनिति नामिने. नमः विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. सर्व मैत्रिणींना दंडवत प्रणाम आणि सगळ्या मैत्रिणींचं गीतामृत मालिकेमध्ये अंतःकरणपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत भगवद्गीता अध्याय क्रमांक मोक्ष संन्यास योग अध्याय क्रमांक 18 आणि श्लोक क्रमांक 14. तर आपल्याला भगवंत अर्जुनाच्या माध्यमातून खूप छान प्रकारचे उपदेश आपल्याला या ठिकाणी करत आहेत. तर गेल्या श्लोकामध्ये श्रीकृष्णाने म्हणजे 13व्या श्लोकामध्ये श्रीकृष्णाने कर्माच्या सिद्धींची 5 कारणं आपल्याला सांगितलेली आहेत. आता आजच्या 14व्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण आपल्याला प्रत्येक घटकाबद्दल थोडी थोडी माहिती देत आहेत आणि ती खूप महत्वाची आहे आणि ती समजून घेणं आपल्याला अत्यंतिक आवश्यक आहे. त्याच्यामुळे अगदी लक्षपूर्वक आपण सगळेजण या जे श्लोक आहेत त्याचं पठन करूयात आणि याच्याबद्दल श्रवण करूयात. तर भगवंत प्रत्येक घटकाबद्दल या ठिकाणी थोडी थोडी आपल्याला माहिती देत आहेत. तर पाहूयात श्लोक क्रमांक 14. अधिष्ठानं तथा कर्ता कारणं च पृथक्विधं विविधाश्च पृथक् चेष्टा दैवं चैवात्र पंचमम्. अर्थात कर्माचे स्थान म्हणजे शरीर, कर्ता, विभिन्न इंद्रिये, अनेक प्रकारचे प्रयत्न आणि शेवटी परमात्मा ही 5 कारणे होत. भगवंत या ठिकाणी ती 5 कारणं सांगताहेत की जी वेदांतानुसार सर्व कर्माच्या सिद्धीची 5 कारणं आहेत. भगवंत या ठिकाणी खूप स्पष्टतेने जो उल्लेख करतायत तो आपण लक्षपूर्वक प्रभुपादांच्या तात्पर्यानुसार समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. तर आधी आपण तात्पर्य पाहत आहोत. या ठिकाणी असा उल्लेख करतायत प्रभुपाद की अधिष्ठानम म्हणजे शरीर आणि शरीरात निवास करणारा आत्मा कार्य करतो जेणेकरून कर्माचे फळ प्राप्त करता येते व म्हणून त्याला कर्ता असे म्हणतात. आत्मा हा ज्ञाता व कर्ता आहे असे श्रुतीत सांगितलेले आहे. आत्म्याला काय म्हणले? ज्ञाता आणि कर्ता. एष ही दृष्टा स्पष्टा प्रश्न उपनिषद 4.9 वेदांत सूत्रामधील नियत एव 2.3.18 आणि कर्ता शास्त्रार्थ यत्वात अर्थात 2.3.33 या श्लोकात देखील याची पुष्टी केलेली आहे. प्रभुपाद या ठिकाणी खूप छान वेगवेगळ्या उपनिषदांचा आपल्याला एक सिद्धांत सांगत आहेत. या ठिकाणी ही इंद्रिय ही कर्माची साधने आहेत आणि आत्मा इंद्रियांच्या मदतीने निरनिराळी कर्मे करीत असतो. प्रत्येक कर्माकरिता वेगळा प्रयत्न असतो परंतु
आपली सर्व कर्मे परमात्म्याच्या इच्छेवर अवलंबून असतात. या ठिकाणी स्पष्ट म्हटलंय की आपली सर्व कर्मे परमात्म्याच्या इच्छेवर अवलंबून असतात. जो प्रत्येकाच्या हृदयात एका मित्राच्या रूपात स्थित आहे. याबद्दल आपण चर्चा करणार आहोत मैत्रिणींनो. आणि परमात्मा सर्व कारणांचे कारण आहे. अशा परिस्थितीमध्ये जो हृदयस्थ परमात्म्याच्या निर्देशनाखाली कृष्ण भावनेमध्ये कर्म करीत असतो, तो स्वाभाविकपणेच कर्मबंधनात सापडत नाही. खूप थोड्या मोजक्या शब्दांमध्ये पूर्ण कृष्ण भावनेचं सार या ठिकाणी, पूर्ण भगवद्गीतेचं सार या ठिकाणी सांगितलेलं आहे. जे पूर्णपणे कृष्ण भावनामय आहेत ते अंततः त्यांच्या कर्माकरता जबाबदार ठरत नाहीत. सर्व काही परम इच्छा परमात्मा भगवंतांवर अवलंबून असते. तर आपण याच जे लेक्चरमध्ये मी काही ऐकलेलं आहे आणि प्रभुपादांच्या तात्पर्यानुसार काही गोष्टी आपल्याला शेअर करत आहे. तशी माझी योग्यता नाहीये, पण मैत्रिणी तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या त्या प्रबळ इच्छेमुळे काही बोलणं शक्य होणार आहे. तर आपण बघतोय की श्लोक क्रमांक 14. अर्थात इथं कर्माचं जे स्थान आहे ते या ठिकाणी सांगितलं की ते म्हणजे शरीर आहे. आपण मागे क्षेत्रज्ञ विभाग योग याच्यामध्ये पण पाहिलं होतं की आपलं जे शरीर आहे जीवात्म्याने धारण केलं त्या शरीराला क्षेत्र असं म्हटलं गेलंय, आणि जो जीवात्मा ते शरीर धारण करतो त्याला क्षेत्रज्ञ म्हटलं होतं. तर अर्थात कर्माचे स्थान शरीर आणि कर्ता विभिन्न इंद्रिय आहेत. आता विभिन्न इंद्रिय अनेक प्रकारचे प्रयत्न आणि शेवटी परमात्मा. ही 5 कारणे आहेत. म्हणजे कुठलंही कार्य घडताना या 5 गोष्टी आवश्यक असतात आणि त्यांच्या सहयोगाने सहकार्याने या सगळ्या गोष्टी घडत असतात, कर्म घडत असतात. आता तात्पर्य आपण वाचलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दिलंय की अधिष्ठान म्हणजे क्षेत्र अर्थात शरीर, तथा कर्ता आणि आत्मा, नंतर कर्ण म्हणजे विविध प्रकारची जी इंद्रिय आहेत तर ती, आणि नंतर चेष्टा अर्थात प्रयत्न, शेवटी दैव त्याचा उल्लेख येतो अर्थात परमात्मा. हे कोणत्याही प्रकारच्या कर्मामध्ये असतातच. इथं अगदी स्पष्टपणे सांगितलंय बघा मैत्रिणींनो. आणि स्पष्टपणे निवळ सांगितलेलं नाहीये, तर भगवंत या ठिकाणी शिक्कामोर्तब करतात, सिद्ध केलेलं आहे की आपण या 5 एक आहोत. पहिलं जे दिलेलं आहे आपण बघतोय की अधिष्ठान, त्याच्यानंतर कर्ता इंद्रिय, आणि त्याच्यानंतर प्रयत्न, आणि शेवटी परमात्मा. या 5 जणांपैकी आपण एक आहोत. आणि आपण करता नाहीये या ठिकाणी आपल्याला या श्लोकाच्या तात्पर्यामधून हळूहळू हे स्पष्ट होणार आहे. आणि इथं अगदी निर्विवादपणे आपली जी कर्तापणाची जी एक प्रकारचा अहंकार असतो, म्हणजे कर्ताहम इति मन्यते. अहंकार विगुणात्मा कर्ताहम इति मन्यते, अर्थात मी हे केलं, माझ्यामुळे हे झालं, ही जी भावना आहे किंवा ही जी डुअर कम मेंटॅलिटी जी आहे आपल्यामधली, ही जी मानसिकता आहे ती एक प्रकारची व्याधी आहे. त्याला या ठिकाणी पूर्णपणे छेद दिसून येतो, छेद दिलेला आपल्याला दिसून येतो. आता अधिष्ठान म्हणजे शरीर अर्थात देह, अधिष्ठते म्हणजे देह आत्म्याचे निवासस्थान आहे. आता इथं म्हटलं गेलं की शरीरात निवास करणारा आत्मा कार्य करतो जेणेकरून कर्माचे फळ प्राप्त करता येते. आत्मा कार्य करतो जेणेकरून तो जे कार्य करतो त्याचं फळ त्याला प्राप्त करता येतं. म्हणून त्याला कर्ता म्हटलं जातं. म्हणजे आत्मा जी इच्छा करतो, आत्मा म्हणजे जीवात्मा, जे आपण जी इच्छा करतो, आत्म्याला त्याच्यामुळे ज्ञाता आणि कर्ता असं देखील म्हटलेलं आहे. इथं आपण पाहिलं प्रभुपादांनी सांगितलंय. आता आपण अधिष्ठान म्हणजे क्षेत्र या बाबतीमध्ये देखील समजलं की क्षेत्र जे आहे शरीर आहे त्याच्यामध्ये आपण निवास करतोय आणि त्याच्या मार्फत आपण इच्छा करून ते कार्य करतोय. आता कर्त्याबद्दल आपल्याला समजलं. आता पाहूया तिसरं जे आहे त्याच्याबद्दल. तिसरा जो घटक आहे कर्माची साधने कोणती आहे, म्हणजे ही कर्म करण्यासाठी काय काय टूल्स, काय काय साधने वापरली जातात ज्या द्वारे कर्म केले जाते, कृती केली जाते, ती म्हणजे इंद्रिय. आपल्या स्थूल आणि सूक्ष्म इंद्रिये जी आहेत त्याच्या मार्फत हे सगळे कार्य करून घेतली जातात. अर्थात एक सूक्ष्म इंद्रिय देखील आहे, स्थूल आणि सूक्ष्म इंद्रिय. तर सूक्ष्म इंद्रियामध्ये येतं मन. तर मन हे सर्व कार्य करण्यामध्ये सहभागी असते. तर कुठलंही टास्क घेतलं, कुठलंही कार्य घेतलं तरी डोळ्यांनी पाहिलं जातं, त्याच्यानंतर कानांनी आपण ऐकू शकतो, नाक जी आहे, जी जी पंचेंद्रिय आहेत तर त्याच्या मार्फत नाक जे आहे त्याच्या मार्फत आपण
वास घेऊ शकतो. हा, त्याच्यानंतर त्वचा जी आहे, स्पर्शेंद्रिय आहे. हा, हातापायांनी विविध क्रिया आपण करू शकतो. आणि यावरून आपल्या लक्षात येते की आपण आपली जी काही इंद्रिय आहेत ती कोणतीही क्रिया करताना किंवा कार्य करताना, ऍक्टिव्हिटी करताना खूप महत्वाची भूमिका या ठिकाणी बजावतात. नंतर असं या ठिकाणी म्हटलंय गेलंय की प्रत्येक कर्माकरिता वेगळा प्रयत्न असतो. पुढचं प्रभुपादांचं जे वाक्य ते प्रत्येक कर्माकरता वेगळा वेगळा प्रयत्न असतो. विविध प्रकारचे यत्न किंवा प्रयत्नांची गरज असते. आणि हे सर्वजण जे आहेत एकत्र येऊन, म्हणजे हे जे सगळे 5 जण आहेत ते सगळे एकत्र येऊन ते विशिष्ट कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे अधिष्ठान म्हणजे देह, त्याच्यानंतर कर्ता म्हणजे आत्मा, त्याच्यानंतर इंद्रिये, त्याच्यानंतर जे आपल्याला दिलेलं आहे की इंद्रियानंतर येतो की चेष्टा म्हणजे प्रयत्न, आणि त्याच्यानंतर परमात्मा म्हणजे भगवंत. या सगळ्यांच्या एकत्रितपणामुळं एखादं कार्य घडून येतं बरं का. तर तात्पर्यात म्हटल्याप्रमाणे आपली सर्व कर्मे परमात्म्याच्या इच्छेवर अवलंबून असतात. बघा आता इथं तात्पर्यामध्ये काय दिलंय की जरी आपण इच्छा केली, एक जीवात्मा कुठलीही इच्छा करतो आणि त्याच्यानंतर त्याने जी इच्छा केली तर ती परमात्म्याची जर इच्छा असेल, सँक्शन असेल, तर ते कार्य पूर्णत्वाला जाऊ शकतं. म्हणजे इथं आपल्याला जरी करता म्हटलं गेलेलं असलं तरी त्या कर्तेपणाला कितपत महत्व आहे हे आपण जाणून घेणार आहोत. हा, तात्पर्यात म्हटल्याप्रमाणे आपली सर्व कर्मे परमात्म्याच्या इच्छेवर अवलंबून असतात, जो प्रत्येकाच्या हृदयात एका मित्राच्या रूपामध्ये स्थित असतो. हे इतकं सुंदर वाक्य आहे आणि एक आपल्याला खूप भगवंत आणि आपला जो संबंध आहे तर ते संबंध प्रस्थापित करण्यासाठी, एक आशावाद देण्यासाठी आणि एक मधुरता आपल्या नात्यामध्ये येण्यासाठी हे खूप गरजेचं आहे हे समजून घेणं. बघा थोडक्यात समजून घेऊया की ठीक आहे तुम्ही या शरीरात आहात, आपण या शरीरामध्ये आहोत, ठीक आहे. अर्थात तुम्ही तुमच्या स्थानी आहात. हा, शरीराची इंद्रिय आहेत, मान्य, वेगवेगळी इंद्रिय आहेत, पंचेंद्रिय, कर्मेंद्रिय आहेत. स्थूल इंद्रिय मन आहे आपलं, सूक्ष्म इंद्रिय मन आहे आपलं. तर शरीराची इंद्रिय आहेत, प्रयत्नही चालू आहेत. पण जर भगवंताची अर्थात परमात्म्याची जर परवानगी नसेल तर कार्य घडू शकत नाही. हा अतिशय महत्वाचा आपल्या हृदयावरती किंवा आपल्या मनावरती बिंबवण्याचा मुद्दा आहे मैत्रिणींनो. हे सगळं काही असलं, 4 घटक असले तरी सुद्धा आपले प्रयत्न जरी चालू असले, आपली इंद्रिय जरी सक्षम असली आणि आपलं इच्छा जरी असली तरी परमात्म्याच्या परवानगीशिवाय ह्या कार्य घडू शकत नाही. भगवंतांच्या इच्छेविना, असं म्हटलं जातं ना की भगवंताच्या इच्छेविना या ठिकाणी गवताचं पात देखील हलू शकत नाही. तर आपण भगवद्गीतेमध्ये हे शिकत आहोत की भगवंत कोण आहेत, आपण कोण आहोत, त्यांचं आपलं काय रिलेशन आहे. तर त्यांचं स्थान जे आहे आपल्या जीवनामध्ये ते समजून घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करत आहोत आणि त्यांच्याशी एक तुटलेला जो संबंध आहे तो प्रस्थापित कसा करायचा याबद्दलचं खूप छान मार्गदर्शन या सगळ्या श्लोकांमधून आपल्याला मिळत आहे. तर एक श्लोक तुम्हाला आठवत असेल की मयाध्यक्षेण प्रकृती सूयते चराचरम हेतु नानेन कौंतेय जगत विपरिवर्तते. आपण याच्याबद्दलचं ऐकलेलं आहे मैत्रिणींकडून. तर भगवंत या ठिकाणी सांगतात की माझ्या अध्यक्षतेखाली ही प्रकृती किंवा हे जग कार्य करते आणि हे सत्य आहे. जसं गवताचं पात आपण आता पाहिलं की आपल्याला सांगितलेलं आहे की गवताचं पान देखील हलू शकत नाही. वारा वाहतो तो भगवंताच्या भयामुळे वाहतो. म्हणजे हे ग्रह तारे जे फिरतात, जे कधीही त्यांच्या भ्रमण कक्षेच्या बाहेर जात नाहीत. भगवंताचा तेवढा धाक आहे किंवा भगवंताच्या सृष्टीमध्ये त्यांचेच नियम कार्यरत असतात. तर याच्यावरून देखील आपल्याला समजू शकतं की भगवंताचं ही जी प्रकृती आहे, हे सगळं जे जग आहे किंवा हे जे सगळं निर्माण जे केलेलं आहे, मूळ निर्माण करता हे भगवंत आहेत आणि त्यांच्या इच्छेविना, त्यांच्या परवानगीविना या ठिकाणी काहीच घडत नाही. साधं आपलं बोट, एका लेक्चरमध्ये मी ऐकलं की आपली जी हालचाल आहे ती सुद्धा परमात्म्याच्या इच्छेनुसार घडत असते किंवा ती त्या हालचालीसाठी सुद्धा परमात्म्याच्या परवानगीची गरज असते. बघा मैत्रिणींनो, म्हणजे आपण इथं भगवंताचं स्थान काय आहे ते समजून घेऊ शकतो. जेव्हा आपल्याला त्यांचं स्वामित्व लक्षात येतं, त्यांची महानता लक्षात येते, त्यावेळेला मग जे भगवंत गोपींच्या कडून
म्हणू शकतो आपण की ज्यांच्या मालकीचं सर्व ब्रह्मांड, सर्व सृष्टी ज्यांच्या मालकीची आहे, त्या लोण्याच्या गोळ्यासाठी गोपींसमोर नृत्य करताना आपल्याला दिसतात. म्हणजे आपण वाचतो ते सगळं कृष्णा बुक मध्ये किंवा भागवत मध्ये, की भगवंत कशा रीतीने भक्तांच्या अधीन आहेत. पण हे समजून घेण्यापूर्वी, त्याच्यातील मधुरता समजून घेण्यापूर्वी आपल्याला भगवंताची महानता समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्यावेळेला आपल्याला हे नातं समजू शकतं. म्हणून साठी भगवद्गीतेचा खूप सखोल अभ्यास आपण केला पाहिजे. आणि भगवद्गीतेमध्ये भगवंताचे जे संदेश आहेत तर ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आणि आपल्या जीवनामध्ये ते कसे आपण उतरवू शकतो याबद्दलचं मार्गदर्शन आपण घेतलं पाहिजे. तर आपण इथं पाहतोय की आपण इथं पाहिलं की जे काही घडतंय ते भगवंताच्या इच्छेने घडतंय. तर तर मग आपली उपस्थितीचा किंवा आपल्या सहभागाचा या ठिकाणी काय अर्थ असू शकतो. काही जण म्हणू शकतात, हा, जर हे सगळंच भगवंताच्या इच्छेने घडतंय, सगळीकडे ते भगवंताच्याच इच्छा आहेत, तर मग आपला सहभाग आणि आपली उपस्थिती याला काय महत्व आहे की नाही? एखाद्या रोबोट प्रमाणे आपण आहोत की काय, की भगवंतानी इशारा केल्यानंतर आपण हलायचं, त्याच्यानंतर भगवंतानी इकडं बघ म्हणल्यानंतर बघायचं, असं आपण आहोत की काय, असं काही जणांना प्रश्न पडू शकतो. आणि मग जर असेल तर चांगलं कार्य काय ना वाईट कार्य काय ह्याच्यासाठी आपण थोडी ना जबाबदार आहे. अशा प्रकारचं एक वेगळ्या प्रकारचं मानसिकता एखाद्या व्यक्तीची घडू शकते, जर जर त्या व्यक्तीने योग स्त्रोताकडून ज्ञान घेतलं नसेल तर. बघा, आपलं जीवन त्या रोबोट प्रमाणे नाही हे आपण आता समजून घेऊयात. हा, या या ज्या मानसिकतेला कसा छेद आपण देऊ शकतो, हा, की आपण एक जीवात्मा आहोत, आपण एक इच्छा करतो आणि भगवंत आपल्याला कुठल्याही इच्छेसाठी किंवा कुठल्याही कार्यासाठी कधीही फोर्स करत नाही. आणि ज्यांची आपण इच्छा करत नाही अशी कार्य ते आपल्याला मुळीच करायला लावत नाही. हे लक्षात घेऊया. इच्छा ज्या करतो त्याप्रमाणेच भगवंत त्या इच्छांना परवानगी देत असतात. म्हणजे इथं जीवात्मा जी इच्छा करतो, आपण ज्या इच्छा करतो त्या इच्छा किती महत्वाच्या आहेत, त्या इच्छांवर कार्य करणं किती महत्वाचं आहे, हे या श्लोकामधून आपण समजून घेणार आहोत. हा, भगवंत आपल्याला स्वतंत्र बुद्धी देतात आणि आपण या देहावरती राज्य करतो. हा, म्हणजे आपण जो आहे जीवात्मा तो या देहावरती म्हणजे या क्षेत्रावरती, कार्यक्षेत्रावरती आपण राज्य करतो. क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग आपण परत या श्लोकानंतर चाळून बघू शकतो. हा, आपण प्रयत्नशील असतो आणि भगवंत काय करतात तर आपल्या कर्मांच्या क्रेडिट प्रमाणे आपल्या इच्छांना सँक्शन करतात किंवा आपल्या इच्छांना ते परवानगी देतात. कशा प्रकारे परवानगी देतात? आपल्या कर्मांच्या क्रेडिट प्रमाणे. म्हणजे आपली ज्या प्रकारची कर्म असतील त्या प्रकारे त्या त्या इच्छांना सँक्शन करायचं, कुठल्या इच्छांना सँक्शन करायचं कुठल्या नाही हे भगवंत कार्य करत असतात. हा, पण ते कधीही फोर्स करत नाहीत. हा, आणि आपण ही गोष्ट अतिशय स्पष्टतेने समजून घ्याव्या की आपल्याला जी काही फ्री विल दिली, स्वतंत्र इच्छा जी दिलेली आहे, नंतर आपल्याला स्वतंत्र इच्छा जी मिळालेली आहे त्यानुसार आपण इच्छा करतो आणि आपल्या पूर्वकर्मानुसार भगवंत परवानगी देत असतात कुठल्याही कार्याकरिता. नंतर ती क्रिया सुरू होते. मैत्रिणींनो, हे पण आपण लक्षात घेऊयात की आपल्या मनामध्ये विचार यायच्या आधी परमात्म्याला तो समजलेला असतो. त्याच्यानंतर 10 दिशा आणि भगवंत आपल्या कार्याचे साक्षी असतात परमात्मा रूपाने, म्हणजे अनुमंता आणि उपदृष्टा असं परमात्म्याला म्हटलं गेलेलं आहे. आता तात्विक दृष्टीने किंवा फिलॉसॉफीच्या दृष्टीने जर आपण भगवंताचे जे स्थान आहे आपल्या जीवनामध्ये ते समजून घेणं यासाठी गरजेचं आहे की किती उच्च स्थान भगवंताचं आपल्या जीवनामध्ये आहे. जर आपण त्यांना त्या पद्धतीने जर आपण सर्वोच्च आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू मानला तर त्याप्रमाणे ते आपल्याशी रेसिप्रोकेट करतात. आणि तसं पाहायला गेलं तर सेवा भावनेने म्हणू शकतो आपण की ते आपल्या इच्छांना पूर्तता करत असतात. हा, आणि ते मदत करत असतात आपल्या इच्छापूर्तीसाठी. कारण आपण पहिली इच्छा केलेली आहे, आपण आता दुःख सागरामध्ये का आहोत, दुःखालयामध्ये का आहोत, कारण आपणच ती इच्छा केलेली आहे की तुम्हीच का उपभोग घ्यायचा, आम्ही का नाही. म्हणून आपण आहे ना बॉस बनण्याच्या प्रयत्नामध्ये या पतित अशा जीवनाचा स्वीकार केलेला आहे. आणि 84 लक्ष योनींमधून आपण जाऊन नंतर आपल्याला हा मनुष्य देह प्राप्त झालेला आहे. त्याच्यामुळे या मनुष्य देहाचा सदुपयोग करूनच आपल्याला
आपल्या गंतव्यस्थानी आपल्याला जाऊ शकतो आपण. म्हणून साठी हा जो जीवात्मा आहे किंवा मनुष्य योनीमध्ये आपण शास्त्राचं अध्ययन करू शकतो, शास्त्र समजून घेऊ शकतो, भगवंताचे उपदेश, भगवंताची काय इच्छा आहे ते आपण समजू शकतो. कधी विचार आपण करू शकतो, जे आपली इच्छा पूर्ती करत आहेत, जे आपल्याला हवा पाणी सगळं काही देत आहेत, त्यांची काय इच्छा आहे ते विचारणं आपलं कर्तव्य आहे. एखादी व्यक्ती जर आपल्याला एवढं सगळं प्रोव्हाइड करत असेल, इतक्या सगळ्या गोष्टी आपल्याला देत असेल दैनंदिन जीवनामध्ये, एवढं सगळ्या गोष्टी आपल्याला, एक चांगलं कुटुंब दिलंय, चांगले पती दिले, चांगली मुलं दिलेली आहेत किंवा सराउंडिंग दिलेला आहे, यासाठी जर आपण कृतज्ञ राहत असू, त्यावेळेला प्रत्येकाच्या मनामध्ये हा विचार यायला पाहिजे की मग आपण त्यांच्या संतुष्टीसाठी काय केलं पाहिजे. तर ते समजून घेण्याचा आपल्याला भगवद्गीतेमध्ये खूप मोठी संधी देण्यात आलेली आहे. तर ते जे महान व्यक्ती आहेत ते आपला शाश्वत मित्र बनण्यासाठी तयार आहेत. बघा मैत्रिणींनो, म्हणजे इतके महान व्यक्तिमत्व, सर्वोच्च व्यक्तिमत्व, पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आपला एकदम जवळचा, हृदयस्थ असं, असे सुहृद बनण्यासाठी ते आपल्यापेक्षा जास्त उत्सुक आहेत. आणि इथं आपण या भौतिक जगामध्ये मैत्री शोधत आहोत. कारण आपलं हृदय आहे ना ते उपाशीच आहे अशा शाश्वत मैत्रीसाठी, अशा प्रेमासाठी आपण इथं शोधत आहोत. कारण ते जे प्रेम आहे वैकुंठातलं, ते आपण सोडून या ठिकाणी आलेलो आहोत, अशा दुःखालयामध्ये आपण आलेलो आहोत. ती इच्छा आपण केली म्हणून ती पूर्ण करण्यासाठी भगवंताने हे जे आहे पृथ्वी किंवा ब्रह्मांड निर्माण केलेलं आहे. बघा, म्हणजे ते आपल्या आनंदासाठी काय काय करत आहेत. त्यांना माहिती आहे की हा जीवात्मा कधीतरी कंटाळेल या जगाला आणि त्याच्यानंतर त्याला माझी आठवण येईल. जेव्हा माझी आठवण येईल तेव्हा मी सोबत असलं पाहिजे त्याला हे ज्ञान देण्यासाठी. त्यावेळेला मी सोबत असलं पाहिजे, म्हणून ते परमात्मा रूपाने सगळ्यांच्या हृदयात राहतात. मैत्रिणींनो, मागे पण आपण चर्चा केलेली होती, एखाद्या व्यक्तीचं जर विचार आपल्याला पटत नसतील, एखादं वाक्य आपल्याला आवडत नसेल, तर त्या व्यक्तीबरोबर 2 पावलं देखील आपण चालू शकत नाही, असे आपण आहोत. परंतु भगवंत हे विष्ठेतल्या किड्याबरोबर सुद्धा त्या जीवात्म्याबरोबर थांबतात परमात्म्याच्या रूपाने. कारण कधी जीवाला माझ्या जवळ येण्याची इच्छा होईल, त्या आशेवरती ते प्रत्येकाच्या हृदयामध्ये थांबून आहेत की कधी हा जीव माझ्याकडे परत फिरण्याची इच्छा करेल, त्यावेळेला मी तिथं असलं पाहिजे. एवढंच प्रेम, भगवंताने इतकं प्रेम कोणीच आपल्यावरती करू शकत नाही मैत्रिणींना. हे आपल्याला ना समजून घ्यायचंय एका प्रभुपादांच्या ताकदीच्या आधारे. एक मिनिट हा. माताजी अनम्यूट करता येईल का? प्रतिभा बघ बरं, थोडं डिस्टर्ब होते, कोणाचं तरी अनम्यूट झालेलं आहे, ते म्यूट करता येतंय का बघ. मी केले माताजी केलंय. ओके ओके, थँक्यू. तर आपण हे समजून घेत आहोत की भगवंत हे किती जवळचे मित्र आहेत, सुहृद आहेत प्रत्येकाचे. आणि त्यांचा आपला जो संबंध आहे तो आपण एक पुनर्जीवित करायचा आहे किंवा तो समजून घेऊन त्या नात्याला आपण जास्त अधिक महत्व द्यायचं आहे. आणि इथं आपण या महान व्यक्तीबद्दल, या सुहृदाबद्दल किंवा भगवंतांबद्दल जाणून घेत आहोत आणि त्यांच्या काय इच्छा आहेत त्या आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि इथं जी आपण मैत्री शोधत आहोत या अशाश्वत जगामध्ये स्वार्थी मैत्री शोधण्यापेक्षा परमकृपाळू भगवंतांनी जो हात दिलेला आहे तो हात आपण स्वीकारला पाहिजे, प्रभुपादांसारख्या महान शिक्षागुरूंच्या माध्यमातून, त्यांच्या उपदेशातून. आणि भक्ती ही अशी दिव्य प्रक्रिया आहे की या जगामध्ये देखील शाश्वत सुहृद आपल्याला आपल्या सोबत सदैव काळासाठी जन्मोजन्मी राहायला तयार आहे. तर योग म्हणजे काय की जोडणे. आपण बघतो की भक्ती योग याच्याबद्दल देखील आपण चर्चा केलेली होती. तर योग म्हणजे काय की जोडणे आणि भक्तीने जोडले जाणे. एक जीवात्मा भगवान श्रीकृष्णांशी जोडला जातो, त्याला म्हणतात भक्ती योग. जेव्हा आपण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा जेव्हा आपण जप करतो, 16 वेळा जप करतो, त्यावेळेला मैत्रिणीनं हे जे आपण विसरलेला जो आपलं आणि भगवंताचं जे विसरलेलं इतकं मधुर नातं आपलं विसरून गेलेलं, ते नातं पुन्हा प्रस्थापित होण्यासाठी खूप छान पद्धतीने आपल्याला मदत होत असते. आणि इथं म्हटले गेलं की जो प्रत्येकाच्या हृदयात एका मित्राच्या रूपाने स्थित असतो. आता आपण बघतो की परमात्म्याबद्दल आपण ऐकलं, अशी परमात्मा म्हणजे ते भगवंत आहेत जे आपली साथ कधीच सोडत नाहीत. एक छोटस एक मला आठवण झाली त्या कथेची, म्हणून आपण ती अ, अ, चर्चा करूयात.
की एका व्यक्तीला ना चार पत्नी असतात. आणि एका पत्नीच्या बद्दल आहे ना, तो अजिबातच कधी त्यांनी तिच्याशी कधी संवादच केलेला नसतो. दुसरी जी पत्नी असते ती त्याची फार लाडकी असते. तिला सजवण्यासाठी तो सतत प्रयत्नशील असतो. अजून एक तिसरी जी पत्नी असते तिच्याशी तो खूप छान पद्धतीने हितगुज करायचा. एक जी पत्नी असते तिच्या बरोबर मौज मजा करायचा. अशा रीतीने तो चार पत्न्यांशी वेगवेगळ्या पद्धतीचं आचरण करत असायचा. तर एक दिवशी काय होतं की त्याचा तो जो व्यक्ती आहे तर त्याचा अंतकाळ जवळ येतो. त्याच्या ते लक्षात येतं की आता आपला अंतकाळ जवळ आलेला आहे. तर त्यावेळेला तो प्रत्येक पत्नीला बोलवून घेण्याची इच्छा करतो की त्याला वाटतं की ह्या पत्न्यांनी माझ्या सोबत यावं. तर पहिल्या पत्नीला तो विचारतो, जो तिला खूप सजवायचा, तिच्यासाठी खूप प्रयत्न करायचा, ती सुंदर दिसावी यासाठी. तर त्या पत्नीला विचारतो की तू माझ्या बरोबर येशील का, माझा अंतकाळ जवळ आलेला आहे. तर ती म्हणते मला ते शक्य होणार नाही, कारण तुम्ही गेला की मी पण नष्ट होऊन जाणार आहे. त्याच्यानंतर ज्याच्याशी तो खूप हितगुज करायचा त्या पत्नीला तो विचारतो की तू माझ्यासोबत येशील ना. त्याला खात्री वाटते की ही तरी आपल्या बरोबर येईल. गुह्य सांगायचा तिच्या बरोबर, तिला खूप मनातली गुपित सांगायचा. त्याला वाटतं ती येईल आपल्या बरोबर. तर ती म्हणते मी शक्यच नाही, मी दुसरा कोणीतरी पती शोधणार गेल्यानंतर. बघा कठोरपणे ती त्याला सांगते. त्याच्यानंतर तिसरीला बोलवतो, त्याला फार वाईट वाटतं. तिसरीला बोलवतो तर तिसरीला तो म्हणतो की अगं तू तरी माझ्या बरोबर येशील ना, आपण किती मौज मजा केलेली, एकत्र दिवस घालवलेले आहेत, तर तू तरी माझ्या बरोबर चल. अंतकाळ जवळ आलेला. ती म्हणली मी शक्यच नाही, मी फार तर स्मशानापर्यंत तुमच्या सोबत येऊ शकते, त्याच्यानंतर मला येण्यासाठी आवश्यकताच नाही. त्याच्यानंतर त्याला खूप वाईट वाटतं. आणि जेव्हा तो तिच्याकडं पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं असतं, कधी तिचा आवाज त्याने ऐकलेला नसतो, तिच्याकडे ढुंकून बघितलेला नसतो, तिचा विचार देखील त्याने कधी केलेला नसतो, त्या पत्नीला बोलवतो. आणि त्या पत्नीला बोलवल्यानंतर तिला विचारतो की तू माझ्या बरोबर येशील का. तर ती हो म्हणते, मी तुमची शाश्वत जोडीदार आहे असं ती सांगते, आणि मी तुमच्या बरोबर सदैव काळासाठी असणार आहे. तर आपण या रूपकातून हे समजून घेऊ शकतो मैत्रिणींनो, की जी पत्नी असते जिला तो खूप सजवायचा, ते पत्नी म्हणजे कार्यक्षेत्र, हे शरीर आहे. त्याच्यानंतर ज्या पत्नी बरोबर तो गुह्य त्याचे जे गुह्य गोष्टी आहेत तो शेअर करायचा, ती म्हणजे मालमत्ता आहे. ती काय सांगते की मी दुसरा पती शोधणार आहे. त्याच्या जाण्यानंतर अर्थात ती दुसऱ्याच्या ताब्यात जाणार आहे, त्याच्यामुळे ती दुसरीकडे जाणार आहे, दुसरा पती शोधणार आहे, दुसरा मालक शोधणार आहे. तिसरी जी पत्नी असते तिच्या बरोबर त्याने खूप मौज मजा केलेली असते, ते म्हणजे मित्रमंडळी, नातेवाईक, ते त्याला पोहोचवण्याकरिता फक्त स्मशानापर्यंत येणार असतात. त्याच्यानंतर ते त्याच्यासोबत जाणारच नसतात. आणि त्याच्यानंतर चौथी जी पत्नी आहे जिच्याकडे त्यांनी ढुंकूनही बघितलेलं नसतं, त्याच्यानंतर त्यांनी त्याचा कधी आवाजही ऐकलेला नसतो, कधी विचारही केलेला नसतो, तर ते म्हणजे परमात्मा आहेत मैत्रिणी, जे सदैव काळासाठी 84 लक्ष योनींमध्ये त्या जीवात्म्याबरोबर सोबत राहिलेले आहेत. कधी या जीवाला माझ्यासोबत येण्याची इच्छा होईल, की खऱ्या स्थानी ज्या ठिकाणी खरं घर आहे त्या ठिकाणी येण्याची इच्छा होईल, तर लगेचच त्याला जे ज्ञान आहे ते प्राप्त करून चैत्यगुरूच्या रूपामध्ये ते प्रत्येक जीवात्म्याबरोबर सदैव काळासाठी एक मित्र म्हणून, एक सुहृद म्हणून प्रस्थापित झालेले आहेत. तर हे आपण त्यांचं जे स्थान आहे ते समजून घेणं मैत्रिणीनं खूप गरजेचं आहे. आता इथं भगवद्गीता आपल्याला काय शिकवते, की भगवंताचा जो उद्देश आहे आणि आपली इच्छा यांचा ताळमेळ कसा बसवायचा. आपल्या ज्या इच्छा आहेत, ज्या इच्छांमुळं आपण या अशा प्रकारच्या दुःख भोगत आहोत. भगवंतांना देखील खूप वाईट वाटत आहे, पण स्वतंत्र बुद्धी दिलेली आहे, त्याच्यामुळे ते कधीच बळजबरी आपल्याला करत नाहीत. तर भगवंताचा जो उद्देश आहे आणि आपली जी इच्छा आहे त्यांचा मेळ बसवायचा आहे आपल्याला. आणि आपल्या ज्या इच्छा आहेत त्या शुद्ध करायच्या. म्हणजे आपल्याला बॉस बनण्याची इच्छा आहे, तर आपण दास बनण्यासाठी काय केलं पाहिजे. आणि खरं दास अभिमान याच्यामध्ये किती सुंदर असा एक आनंद आहे याच्यामध्ये. आपण खरं स्थान जे आहे भगवंतांची सेवा करणं, ते आपले स्वामी आहेत, आपण त्यांचे दास आहोत. ही जी भावना आपल्या हृदयामध्ये असली पाहिजे आणि त्यांच्या सेवेप्रती आपण सर्व कार्य केले पाहिजे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या भगवद्गीता खूप छान मार्गदर्शन आपल्याला. आणि भगवंताच्या इच्छेनुसार आपली इच्छा चालायला हवी. आणि ते कसं, तर ते भक्ती मार्गामध्ये आपल्याला प्रभुपाद या ठिकाणी शिकवत आहेत. आणि असं जेव्हा घडतं तेव्हा आपण सर्व प्रकारच्या
कर्मिक बंधनातून, सर्व प्रकारच्या कर्माच्या ज्या परिणाम असतात, ज्या रिॲक्शन्स असतात, त्याच्यातून मुक्त होऊ शकतो. आणि जरी आपल्याला आता परमात्म्याचा आवाज ऐकू येत नाही, आपली तेवढी शुद्धता नाहीये. बघा, बाहेर जर गोंगाट असेल तर आपल्याला आपणच काय बोलतोय इतरांशी ते देखील ऐकू येऊ शकत नाही. आपण जरी बोलत असलो तरी आपण ते ऐकू शकत नाही, किंवा दुसरं काय म्हणते ते देखील आपण ऐकू शकत नाही, कारण सभोवताली पूर्ण गोंधळाची अवस्था आहे. त्याचप्रमाणे आपल्या इच्छांचा जो गोंधळाचा आवाज आहे मैत्रिणींनो, त्याच्यामुळे परमात्म्याचा हा जो आवाज आहे तो आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. आपल्या ज्या चुकीच्या इच्छा आपण करत आलेलो आहोत त्याच्यामुळं हा परमात्म्याचा जो सुंदर आवाज आहे, मधुर आवाज आहे, तो तो आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही, कारण आपली तेवढी शुद्धता नाही. तरी देखील भगवंत बघा किती कृपाळू आहेत. तेच भगवंत श्रीकृष्ण आपल्याला भगवद्गीतेच्या रूपामध्ये प्रगट झालेले आहे. बघा, ही भगवद्गीता म्हणजे सामान्य गोष्ट नाही, हे तर भगवंताची वाणी आहे. आणि भगवंताला माहिती आहे या जीवात्म्याची इच्छा अनंत आहेत. आणि त्याला कधी कळणार की परत घराकडे कसं परतून यायचं, म्हणून साठी भगवंत भगवद्गीतेच्या रूपामध्ये आपल्याकडे आलेले आहेत. आणि त्यांची एवढी कृपा आहे की भक्तांच्या रूपामध्ये, भक्तांच्या मार्फत ते आपल्यापर्यंत स्वतः दार वाजून स्वतः येतात, आमंत्रण दिलेलं नसताना. म्हणजे भगवंत किती मोठ्या मनाचे आहेत, आणि त्यांना किती तळमळ आहे परत जे जीवात्मे बंड करून निघून गेलेले आहेत, परत त्यांनी आपल्या घराकडे यावं आणि ते नातं परत प्रस्थापित करावं. तर मग हे आपलं अत्यंतिक महत्वाचं कर्तव्य नाही का, की भगवंतांनी जी भगवद्गीता दिलेली आहे त्याच्यामधील उपदेश समजून घ्यायचं आणि ते आपल्या जीवनामध्ये कसे उतरवता येईल यासाठी योग्य ते मार्गदर्शन घ्यायचं. आणि हे आपला खरा स्वार्थ हाच आहे की हे समजून घेणं आणि आपण आपल्या खऱ्या स्थितीमध्ये येणं, निज स्वरूपामध्ये येणं आपल्याला महत्वाचं आहे. आणि ते कसं, तर भगवद्गीतेच्या संदेशाचं जेव्हा पालन करू, उपदेशाचं जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये ते उतरवू, आणि भगवंत कोण आहेत, आपण कोण आहोत हे आपण जेव्हा समजून घेऊ, तेव्हा आपल्या इच्छांमध्ये शुद्धता येईल. आणि तेव्हा आपण या कर्मिक रिॲक्शनच्या जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रातून मुक्त होऊन आपल्या खऱ्या घराकडे, ज्या ठिकाणी वैकुंठ म्हटलेलं आहे, की ज्या ठिकाणी कसलंही दुःख नाही, भगवंत आणि त्यांचे जे दास आहेत, त्यांचे जे सगळे आपली लोक आहेत, त्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला मदत करणारी अशी ही भगवद्गीता आहे. आणि अत्यंत वेगाने प्रगती करण्यासाठी हे आपल्याला अतिशय उपयुक्त अशी गोष्ट आहे. आणि श्रीकृष्णांकरता कार्य करणे हेच आपल्या जीवनाचं खऱ्या अर्थानं पूर्णत्व आहे. आता काय करायला हवं मैत्रिणींनो, की जे भगवंतांचे प्रतिनिधी आहेत, जे भगवंताचे प्रतिनिधी अर्थात गुरु आहेत, तर त्यांच्या उपदेशांचं, त्यांच्या संदेशाचं जेव्हा आपण पालन करू आणि भगवंताच्या इच्छेप्रमाणे आपलं जीवनाला हरिचर्या बनवू, तेव्हा आपण या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये जे अडकलेले लोक आहोत त्यांची सुटका होऊ शकते. आणि ह्या दुःखपूर्ण जगामध्ये देखील जर भगवंताच्या इच्छेनुसार आपल्या इंद्रियांना आपण ट्रेनिंग दिलं, त्यांच्या इच्छेनुसार ती जी इंद्रिय, ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्तिरुच्यते, म्हणजे ऋषिकेश जे आहेत, इंद्रियांचे स्वामी जे आहेत, तर त्यांच्या सेवेसाठी जेव्हा आपली इंद्रिय कार्यरत होती, आपल्या इच्छा त्यांच्या इच्छेनुसार समरस होतील आणि गुरूंच्या आज्ञेप्रमाणे आणि भगवद्गीतेच्या उपदेशानुसार जेव्हा आपण कार्य करू, तेव्हा खऱ्या अर्थानं याच जीवनामध्ये आपण तो आनंद, ते भगवंताचं विसरलेलं नातं, जेव्हा आपण हरे कृष्ण महामंत्र तन्मयतेने घेऊ, तेव्हा जे विसरलेलं आपलं जे नातं आहे ते पुन्हा प्रस्थापित होण्यासाठी खूप छान मदत होऊ शकते. आणि भक्ती मार्गावरती आपली तेवढीच प्रगती वेगाने होऊ शकते. तर एका ठिकाणी ही गोष्ट त्यावेळेला आठवतीये खरं तर, की जसं कसं एखादा जीवात्मा असतो बघा, बंडखोर जीवात्मा, तर तो काय म्हणतो, तो मृत्यू पावतो. आणि मृत्यू पावल्यानंतर अर्थात चित्रगुप्त, 10 दिशा आणि परमात्मा यांनी सगळ्यांनी त्याच्या कार्याची फिल्म घेतलेली असते पूर्ण. तर त्यावेळेस मृत्यूच्या वेळी असं म्हटलं जातं की ती जी फिल्म आहे आपल्या कर्मांची पूर्ण समोर दिसते त्या जीवात्म्याला. तो जीवात्मा जेव्हा बघतो की 2 पावलं दिसतात, वेगवेगळी वळणं दिसतात, त्याच्या पाठीमागे अजून 2 पावलं दिसतात, प्रत्येक ठिकाणी 4 पावलं त्याला दिसून येतात. आणि मग एका ठिकाणी असं दिसतं की 2च पावले. त्यावेळेस तो बंडखोर जीवात्मा म्हणतो, बघ भगवंता, तू माझी साथ सोडलीस की नाही, तू कुठं आहेस इथं. त्यावेळेला भगवंत म्हणतात, अरे वेड्या, ती जी 2 पावलं आहेत ना, ही 2-2 पावले, त्यावेळेला मी तुझ्या पाठीशी होतो.
सदैव काळासाठी तुझ्या मी पाठीशी होतो. ही जी 2 पावलं दिसतात ना, ती तुझी नाही आहेत, ती माझी आहेत. संकट काळी मी तुला माझ्या अं, कडेवरती ह्याच्यामध्ये उचलून घेतलेलं आहे तुला. मग त्यावेळेला त्या जीवात्म्याला समजतं की अरे भगवंत किती कृपाळू आहेत, किती दयाळू आहेत. त्यामुळे मैत्रिणींनो, आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे की भगवंताच्या कृपेचं जे साधन आहे ते म्हणजे भक्ती आहे, जो प्रक्रिया आहे ती म्हणजे भक्ती आहे. आणि त्यासाठी आपण भगवद्गीतेतले संदेश अत्यंतिक प्रामाणिकपणे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. आणि अशा सुहृदाला, अशा मित्राला आपल्या हृदयामध्ये जे स्थान द्यायला हवं ते नक्की आपण ते देऊयात. आणि त्यासाठी आपले जे गुरु महाराज आहेत किंवा आपले जे वरिष्ठ वैष्णव आहेत ते आपल्याला यासाठी अत्यंत तळमळीने मार्गदर्शन करत आहेत. तर त्याचा आपण जरूर लाभ घेऊयात. हरे कृष्णा. जर कोणाला काही शंका असतील तर नक्की विचारा. माझी काही योग्यता नाहीये या श्लोकांवरती बोलण्याची, परंतु आज दीपाली माताजींना शक्य नाहीये, त्याच्यामुळे ही सेवा मी केलेली आहे. खूप खूप धन्यवाद. एखाद्या वेटाप्रमाणे आम्ही हे सगळं तुमच्या पुढे मांडत आहोत, तर समजून घ्या. हरे कृष्णा. खूप खूप धन्यवाद. उद्याचं देखील लेक्चर संधिनी शक्ती माताजी देतील, तर कृपया सगळ्यांनी अटेंड करा, कारण काही थोडे श्लोक राहिलेले आहेत. नक्की समजून घेऊयात आपण ह्या सगळ्या गोष्टी. हरे कृष्णा. तर कोणाला काही प्रश्न आहेत अलका? हरी बोल माताजी, खूप खूप धन्यवाद. एवढं सुंदर लेक्चर दिलं तुम्ही. हरी बोल. मला एक असा क्वेश्चन होता माताजी. आत्मा, तुम्ही ते 4 हे सांगितले ना, परमात्मा आपल्या बरोबर असतो. मग एखादा व्यक्ती वाईट वागतो तर मग ते परमात्म्याला पण त्रास होतो ना, तर त्याच्याबद्दल थोडं एक्सप्लेन कराल का? कारण म्हणजे आपल्याला कधी कधी मनामध्ये असा विचार येतो ना की मग वाईट कार्य कसं केलं जातं, कारण त्या जीवाची तशी इच्छा असते. हे लक्षात घ्यायला हवं. कारण भगवंत ना नेहमी ना कोणावरती, जसं मगाशी एक निवेदनामध्ये मी सांगितलं होतं की भगवंत कोणालाही फोर्स कधी करत नाही. बघा, ज्या वेळेला अर्जुन होते आणि दुर्योधन देखील ज्या वेळेला युद्ध चालू होणार होतं, तर ती स्टोरी सगळ्यांना माहिती आहे. त्यावेळेला अर्जुनाने कुठलं स्थान, भगवंत झोपलेले होते द्वारकेमध्ये, त्यावेळेला अर्जुन भगवंतांच्या चरणकमलाशी उभे होते. म्हणजे अंजली या या हाताची अशी ओंजळ होती अर्जुनाची. दुर्योधन मात्र भगवंतांच्या डोक्याजवळ बसलेले होते. आणि ज्यावेळेस त्याने विचारलं की, पहिल्यांदा हा लहान आहे, अर्जुन लहान आहे भगवंत उठल्यानंतर, आणि तो मला पहिला दिसला, त्याच्यामुळं त्याला विचारलं की तुला काय मदत पाहिजे, कोण हवंय. एक तर ते म्हणाले की मी या युद्धामध्ये, कारण दोन्ही माझे नातेवाईकच आहेत, तर या युद्धामध्ये मी शस्त्र हातामध्ये घेणार नाही. एक मला तरी निवडा किंवा मग नारायणी सेवांना तरी तुम्ही निवडा, दोन्हीपैकी एक. तर दुर्योधनाला वाटलं की भगवंताला घेऊन काय उपयोग आहे, एक तर शस्त्र पण हातात घेणार नाहीत, आणि त्याच्यापेक्षा नारायणी सेना जी एवढी स्ट्रॉंग आहे, एवढे शूर आहे, नारायण सेनेला आपण निवडावं. ही जी स्वतंत्र इच्छा आहे ती प्रत्येक जीवात्म्याला आहे, आणि त्याच्यामुळं त्या स्वतंत्र इच्छेमुळं तो जीवात्मा त्या प्रकारचं कार्य करतो. मग या ठिकाणी भगवंत अडवू शकले नाहीत दुर्योधनाला. ठीक आहे, यथा इच्छसी तथा करू. भगवंत या ठिकाणी सुद्धा अर्जुनाला म्हणतात की जशी तुझी इच्छा आहे त्याप्रमाणे कर. इथं पण भगवंत आदेश देऊ शकत होते अर्जुनाला की युद्ध कर, कारण धर्मासाठी आपण हे सगळं करतोय. पण तसं भगवंतांनी केलं का? त्यांनी समजून सांगितलं की युद्ध करणं का गरजेचं आहे. आणि जेव्हा अर्जुनाने शरणागती पत्करली भगवंतांना, मी गोंधळून गेलेलो आहे. सुरुवातीला देखील अर्जुनाने किती स्पष्टीकरण दिले, युद्ध न करण्याची किती कारणं दिलेली आहेत, आणि ती सगळी योग्य कारणं आहेत. आपण जर वाचली, परत भगवद्गीता चाळली, तर आपल्याला दिसून येतंय अर्जुनाने खूप छान छान कारणं दिलेली आहेत युद्ध न करण्यासाठी. असं होईल, तसं होईल, हे दुष्परिणाम होतील. पण भगवंतांना जेव्हा अर्जुन शरण गेला आणि भगवंतांना गुरु म्हणून स्वीकारलं, त्यावेळेला भगवंतांनी बोलायला सुरुवात केली आणि हे उपदेश प्रगट झालेले आहेत. म्हणजे जीवात्मा तशी इच्छा करतो आणि त्या इच्छेचा परिणाम, कर्मफळ त्या जीवात्म्याला भोगावं लागतं. आणि ते कर्मफळ भोगण्यासाठी त्याच्यामुळे तशा वाईट इच्छा त्या व्यक्तीला होतात, जे आधी त्यांनी चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत त्याचं फळ मिळण्यासाठी मग त्याला तशा इच्छांनुसार कार्य करतो, आणि त्याचं फळ वाईट स्वरूपामध्ये त्याला प्राप्त होत असतं. म्हणजे आपल्या ज्या इच्छा आहेत त्या जेव्हा आपण शुद्ध करतो, तसं करण्याची आपली इच्छा धरतो, त्यावेळेला मग ते कार्यरत होतात. इथं आपण बघितलं
की ज्या वेळेला तशी इच्छा या अर्जुनाने केली की मला या गोंधळातून तुम्ही मार्गदर्शन करा, मला कळत नाहीये की काय करावं अशा परिस्थितीमध्ये, तेव्हा मग भगवंतांनी त्यांना उपदेश द्यायला सुरुवात केली. तसं दुर्योधनाच्या बाबतीमध्ये आपण बघू शकतो की दुर्योधनाच्या बाबतीमध्ये त्यांनी तशी इच्छा केलेली नाही, त्यांनी ते या गोष्टी मान्यच केलेल्या नाहीत. ती एक प्रवृत्ती आहे, वाईट प्रवृत्ती. त्याच्यामुळे त्याच्या कर्माचं फळ त्याला मिळालेलं दिसून येतं. आणि जेव्हा दुर्योधनाला भीमाने ठार केलं तेव्हा भगवंताला आनंद झालेला नाही, तेव्हा भगवंताला देखील वाईट वाटलेलं आहे की याच्या कर्माचं फळ याला या प्रकारचं मिळालेलं आहे. त्याच्यामुळे भगवंत कृपाळू आहेत, दयाळू आहेत, प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित आहेत. परंतु प्रश्न हा आहे की आपण त्यांचं ऐकायला तयार आहोत का? ते सांगत आहेत हे कर्म तू करू नकोस, गीतेच्या माध्यमातून ते सांगत आहेत अशा प्रकारचं वाईट कर्म केलं, विकर्म केलं तर त्याचे परिणाम हे तुला भोगावे लागतील. पण तो ऐकतोय की नाही, स्वतंत्र इच्छेचा उपयोग तो कशा प्रकारचा करतोय, तर त्या ठिकाणी ती गोष्ट महत्वाची. नाहीतर मग सगळेजण जर भगवंताच्याच इच्छेनुसार कार्य करत असते समजा, तर एखाद्याने प्रश्न विचारला असता ना, मग आमच्या इच्छेचा काय प्रश्न, आमच्या अस्तित्वाचा काय उपयोग आहे. तसंच त्या ठिकाणी आपण बघू शकतो की जे लोक वाईट कर्म करतात त्यांना भगवंत सांगतच आहे. जसं तू स्कूलमध्ये सांगतच असतीस की मुलांना शिस्त लावण्यासाठी की अशा प्रकारे तुम्ही वागा, तशा प्रकारे तुम्ही वागा, असं जर नाही वागलं तर ही पनिशमेंट येते. पण किती जण त्याच्यातलं फॉलो करतात, कारण ती प्रवृत्ती आहे आणि त्या प्रवृत्तीचा जे दोन्ही प्रवृत्ती हृदयामध्ये निवास करतात. मग त्या प्रवृत्तीला जर आपल्याला संपवायचं असेल, गुड डॉग बॅड डॉग जसं महाराज म्हणतात, त्या प्रवृत्तीला आपल्याला संपवायचं असेल तर भगवंताची इच्छा काय आहेत नेमक्या हे समजून घेणं. एखाद्या स्टुडंटनी हे जर समजून घेतलं की टीचर आपल्याला सांगतायत ह्या सगळ्या गोष्टी, तर का बरं सांगतायत हे सगळ्या गोष्टी, जेव्हा टीचरचं सांगणं समजून घेऊ तेव्हा त्या व्यक्तीमध्ये तो परिवर्तन होऊ शकतं. म्हणून साठी पूर्णपणे परमात्म्यावर आपण जेव्हा टीचरवरच सोपवून देतो सगळ्या गोष्टी की मार्क कमी पडले कारण टीचरनीच दिलेले आहेत मार्क कमी, कारण त्यांनीच तसं केलं. अरे पण तू जर पेपरमध्ये लिहिलंच नाहीयेस, सगळ्यांना सारखं शिकवत असतात तर त्याचा परिणाम काय होणार की कमी मार्क पडणार. मग त्याच्यामुळं प्रत्येक कार्यासाठी आपणही जबाबदार आहोत एक प्रकारे. परंतु इच्छांना जर शुद्ध करायचं असेल, कर्मांना जर शुद्ध करायचं असेल तर भक्ती ही प्रोसेस आहे. आणि एखादी व्यक्ती जर एखादा मुलगा जर बंड करून घराबाहेर निघून गेला तर तो कोणाच्या संगतीत सापडेल माहिती नाहीये आपल्याला. जर त्या वडिलांनी किती तळमळीने सांगितलेलं असेल की अरे तू बाहेर जाऊ नको, तू या घरामध्ये राहा, मी तुला सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन करेन, पण तो जर ऐकायलाच तयार नाही, तो त्या प्रवृत्तीने वागतोय, तर मग त्याला त्या गोष्टींचं फळ मिळणार आहे. आणि त्याच्यानुसार ही जी गुंतागुंत आहे, हे जे म्हटलेलं आहे की जर आपलं कर्म कृष्ण भावना भावित असेल तर आपण त्या कर्मबंधनामध्ये सापडणार नाही. पण जर कृष्ण भावना भावित नसेल तर ती गुंतागुंत एका गुंत्यातून दुसरा गुंता हा वाढत जाणार आहे. आणि त्याच्यामुळं त्या कर्मांचा परिणाम म्हणून सुद्धा वाईट इच्छा त्या हृदयामध्ये निवास करतात. त्याच्यामुळं मग वाईट प्रकारचं चिंतन, वाईट प्रकारच्या इच्छा आणि त्यानुसार त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व घडत असतं. आणि त्यानुसार जे आपण बघतो, इंटेक घेतो, डोळ्यांनी जे पाहतो, कानांनी जे ऐकतो, या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्यावरती होत असतो. त्याच्यामुळं जर आपण चांगल्या संघामध्ये राहू तर आपण चांगल्या क्रिया करू, त्याप्रमाणे आपलं एक व्यक्तिमत्व बनेल, त्याप्रमाणे आपलं चारित्र्य बनेल. तर ही जी चांगली गोष्ट आहे ही चांगली गोष्ट आपण स्वीकारली पाहिजे. भगवंतांना या ठिकाणी आपण दोष देऊ शकत नाही. तर हरे कृष्णा, थोडंफार मी माझ्या परीने सांगण्याचा प्रयत्न केला, तर कोणाला ऍड करायचं असेल तर नक्की करू शकता या बाबतीमध्ये. खूप छान उदाहरणे देऊन माताजी तुम्ही समजून सांगितलं. खूप खूप धन्यवाद. व्हेरी थँक्यू नाईस थँक्यू. एक्झाम्पल यू हॅव गिवन. हरे हा. कृष्ण हरे. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम माताजी. येस खूपच सुंदर विवेचन होतं. मला हे आहे ना, तुम्ही जेव्हा सांगत होता ना पहिली पत्नी दुसरी पत्नी, तर मला इथे जरा ना नीट ऐकू नाही आलं. मला जरा प्लीज सांगाल पहिली पत्नी, दुसरी कोण आणि तिसरी कोण? नक्की नक्की कारण सांगते. जरा डिस्टर्बन्स होतं थोडस त्या दरम्यान इथे. ओके. तर 4 पत्न्यांचा उल्लेख केला होता. एक पहिली पत्नी होती जिच्या सजवण्यासाठी तो खूप प्रयत्नशील असायचा, तिला नटवण्यासाठी, ती छान दिसावी या इच्छेने तो खूप प्रयत्नशील असायचा. तो एक व्यक्ती होता तो.
दुसरी जी पत्नी होती तर तिच्यासाठी तो गुह्य गोष्टी तिच्याबद्दल शेअर करायचा, तिच्यासाठी काय अंतर्मनातल्या काही गोष्टी आहेत तर त्या तिच्याशी बोलून दाखवायचा. तिसरी जी पत्नी होती तिच्याबरोबर खूप मजा मौज मजा, बाहेर भटकणं, या सगळ्या गोष्टी करायच्या. आणि चौथी जी पत्नी होती तर तिचा कधी त्यांनी आवाज ऐकला नाही, तिच्याबद्दल कधी विचार देखील केला नाही आणि तिला भेटण्याची ते कधी त्यांनी इच्छा देखील केली नाही. तर ही जी पत्नी होती जिला तो सजवायचा, तर ती पत्नी म्हणजे हे शरीर आहे, अधिष्ठान, हे जे शरीर आहे, तर त्या शरीराला सुंदर करण्यासाठी किती अजीवात्मा आपण प्रयत्न करीत असतो, ती त्याची पहिली पत्नी. त्याच्यानंतर दुसरी जिच्याशी तो गुह्य गोष्टी बोलायचा, सगळं तिला माहिती असायचं, ते म्हणजे त्याची मालमत्ता, प्रॉपर्टी जी आहे तर ती प्रॉपर्टी असते सगळी. तिसरी जी आहे तिच्याबरोबर तो बाहेर जायचा, मौज मजा करायचा, ते म्हणजे नातेवाईक, मित्रमंडळी वगैरे सगळेजण. आणि चौथी जी आहे जिचा त्याने कधी आवाज ऐकला नाही, तिला बघण्याची देखील इच्छा केली नाही, तर ती म्हणजे परमात्मा आहे. आणि ज्या वेळेला त्याचा अंतकाळ जवळ येतो त्यावेळेला तो इच्छा व्यक्त करतो की तू तरी चल माझ्या बरोबर, मी तुला एवढं सजवलंय. तर मग देह कसा जाणार त्याच्या बरोबर, शरीर जे आहे त्याच्याबरोबर जाऊ शकत नाही. तिने सांगितलं की मी येऊ शकत नाही. दुसरी जी पत्नी होती मालमत्ता, ती म्हणाली मी दुसरा पती बघेल, कारण त्या व्यक्तीच्या जाण्यानंतर ती दुसऱ्याच्या मालकीची बनते. तिसरा जो आहे ते मित्रमंडळी, ते स्मशानापर्यंतच बरोबर येणार त्याच्यासोबत, त्याच्यानंतर ती जाऊ शकत नाही त्याच्यासोबत. आणि चौथी जी आहे ते म्हणजे परमात्मा आहे. अगदी विष्टेच्या किड्याबरोबर सुद्धा ते परमात्मा मित्र रूपाने राहतात, की कधी या जीवात्म्याला माझ्या बद्दल जाणून घेण्याची इच्छा होईल चैत्य गुरुच्या रूपाने, त्या इच्छेमुळं ती इच्छा करावी या आशेवरती भगवंत त्या ठिकाणी राहतात. म्हणजे हे जी गोष्ट आहे ही आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे, की असे परम मित्र, असे जे सुहृद आहेत त्यांच्याबद्दल आपण जाणून घेतलं पाहिजे. त्यांनी जो मैत्रीचा हात दिलाय, त्या पित्याची पुकार आपल्याला भगवद्गीतेच्या रूपाने आलेली आहे, ती समजून घेऊन आपण त्यानुसार आचरण करणं किती गरजेचं आहे. यासाठी माताजी ही थोडस रूपक सांगितलं जे मी ऐकलेलं होतं. हरे थँक्यू व्हेरी कृष्ण. मच माताजी, दंडवत प्रणाम. थँक्यू व्हेरी मच. सॉरी टू थँक्यू. बॉदर, पण इथे जरा रिसेप्शन कधी कधी नीट येत नाही, म्हणून मी तुम्हाला हे केलं. ओके. आणि थँक्यू. मी खरी गोष्ट ऐकलेली आहे, तरी पण मला विसरायला झालेलं, पण म्हणून म्हटलं नीट परत मी तुम्हाला म्हणून प्रश्न विचारला. नक्की माताजी, काय करेक्शन असेल तर नक्की सांगत जा प्लीज. तुम्ही एवढं छान लक्षपूर्वक ऐकता आणि एवढं छान वाटतं ना या सगळ्या ऐकण्याच्या इच्छेमुळे काही बोललं जातं माताजी. थँक्यू सो मच. थँक्यू. हरे कृष्ण. थांबूयात आपण. अलका प्रतिभा. थँक्यू थँक्यू. खूप सुंदर लेक्चर झालं. म्हणजे आता आजकाल जसं ह्या जीवनामध्ये आपल्याला भगवंतांची कशी पल पल साथ आहे आणि भगवंत आपल्यासाठी किती काही करतात आणि आपण विसरून जातो की भगवंत आपल्यासाठी किती उपकार करतात. आणि ते खूप सुंदर तुम्ही सांगितलंय. थँक्यू माताजी. छान मार्गदर्शन मिळालं. हरे कृष्ण. थँक्यू. धन्यवाद. हरे कृष्णा. हरे कृष्ण. खूप एंड छान करूया. सांगितलं माताजी. हरे हा. कृष्ण. हरे तुमचं कृष्णा. श्रवण संपलंय ना सगळ्यांचं, त्याच्यामुळे बोललं जातं, नाही तर काही क्षमता नाही. हरे कृष्ण. हम्म. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आपण आनंदगोपी माताजींसाठी सुद्धा प्रार्थना करूयात. त्यांना जरा बरं नाहीये, आम्ही खूप मिस करतोय त्यांचं जे मार्गदर्शन असतं ते. तर आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूयात, त्यांचं आरोग्य खूप छान हो, छान त्यांना उदंड आयुष्य मिळो, यासाठी आपण सगळ्यांनी प्रार्थना करूयात रोज अगदी नियमितपणे. हरे कृष्ण. हरे कृष्ण हरे हरे कृष्ण कृष्ण. हरे 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 कृष्ण. हरे राम हरे राम 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 हरे हरे हरे. राम राम कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. थँक्यू सो मच. हरे कृष्ण. प्रतिभा थांबूया हो हो करते एंड करते. प्लीज.